हा सगळा पोरकटपणा चाललेला आहे. वरळी बिरळी आम्ही काय बघत नाही. आमच्या दृष्टीने महाराष्ट्र मोठा असतो. मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लिनिंग त्याला हे म्हणतात, ह्याची सुरुवात होऊन आता जवळजवळ 1 महिना झाला. ही लोक झोपून असतात, उशिरा उठतात, ते कदाचित वाचत नसतील म्हणून त्यांना माहिती नाही. कुठल्याही व्यक्ती नसते की ज्याच्यासाठी आम्ही काहीतरी करतो. मुंबईतल्या सर्वसामान्य माणसांसाठी आम्ही करतो. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. काय परिस्थिती झाली आहे बघा. आज कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छता व्हायला लागली. मुंबईमध्ये चांगले सुशोभीकरण व्हायला लागलं. कुठेतरी मुंबई बदलायला लागली. आज सकाळी मी जी स्पेशल नीडची मुलं असतात त्यांच्यासाठी केलेल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. किती सुंदर बनवलेलं आहे बघा. मग तुम्हाला का नाही सुचत? तुम्ही करायला पाहिजे होतं ना. त्या वर्षामध्ये एवढं मुंबईचं पोल्युशन वाढलं, एवढी कामं सुरू आहेत. तुम्ही का नाही त्या ठिकाणी स्मोकिंग गन्स बनवल्या? त्या ठिकाणी रस्ते धुवायला का सुरुवात केली नाही? आज आपण रेड कॅटेगरीमधून येलो कॅटेगरीवर, म्हणजे ऑरेंजमधून येलोवर आलो. येलोमधून अनेक मुंबईची उपनगरी ग्रीनमध्ये गेलेली आहे. हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये कमी जास्त होतं कारण वारा नसतो, तो एक समुद्राकडून येणारा वारा नसतो. अदरवाईज तुम्ही याच्या पुढच्या काळामध्ये बघा, बहुतांश भाग मुंबईचा ग्रीन कॅटेगरीमध्ये येणार. तुम्हाला का जमलं नाही? बोलायचं, इंटरनॅशनल प्राइजेस घ्यायच्या म्हणून NGOज बरोबर मीटिंग घेत बसायच्या. याने होत नाही. नद्या सगळ्या प्रदूषित आहे. मंत्री म्हणून काय केलं का? आणि उगाच सांगायचं मी इथून लढवतो, तू माझ्या विरुद्ध लढवून दाखवा. हो, ज्या माणसाला निवडून येण्यासाठी 2-2, 3-3 MLC करायला लागले. मला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे, विशेषतः ठाकरे फॅमिलीबद्दल खूप आदर आहे. म्हणून तर मी कधीच त्यांच्या विरोधात बोलू. काहीही स्टेटमेंट काढायचे आणि वरळीला आले तर माझ्या विरोधात म्हणून आले असं म्हणण्याचं काही कारण नाही. वरळीला जवळजवळ आम्ही दीड महिन्यानंतर आलो. मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये आम्ही गेलेलो. हे विसरता येणार नाही. मुंबई संपूर्ण स्वच्छ होणार. चांगली चांगली टॉयलेट्स, आम्ही 2-2 कोटीची अशी 30 टॉयलेट्स बांधतोय मुंबईमध्ये. की टॉयलेट्स असं पाहिजे, बघण्यासारखं पाहिजे. प्रत्येक गोष्ट करतोय. तुम्हाला कधी महालक्ष्मीची आठवण झाली नाही, कधी तुम्हाला मुंबादेवीची आठवण झाली नाही, कधी तुम्हाला सिद्धिविनायकची आठवण झाली नाही, कधी तुम्हाला हाजी अलीची आठवण झाली नाही. मुंबईची सगळी बाणगंगा तलावाची आठवण नाही झाली. मुंबईची सगळी वैशिष्ट्य आहेत ना. कोळी लोकांची काय आठवण केली? कोळी लोकांची आज परिस्थिती बदलते आहेत. कोळीवाडे पर्यटनाची स्थळं बनण्यासाठी त्यांचं मेकओव्हर चाललेलं आहे. मग तुम्ही का नाही करू शकला? पर्यटन मंत्री होता ना तुम्ही. मला कोणावर टीका नाही करायची, परंतु कोळी जेवण जेवण्यासाठी रोज पर्यटकांनी कोळीवाड्यामध्ये आले पाहिजे. तर कोळीवाड्यामधल्या महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार, त्यांची आर्थिक प्रगती होणार. शेवटी आपल्यापुढे काय नाही हा विचार घेऊन चालत नाही. आपल्यापेक्षा मोठा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची जनता आहे, महाराष्ट्रातली गोरगरीब जनता आहे आणि त्याला न्याय दिला पाहिजे. हाही घेऊन आम्ही रात्रंदिवस काम करतो. तुमची असल्या टीका ऐकायला आमच्याकडे वेळ नाही. आता सुद्धा बघा, मी सकाळी होतो डीप क्लिनिंगच्या मोमेंटला. आत्ता मी रत्नागिरीमध्ये, आत्ता जाऊन तिथून फ्लाईट पकडून सिंधुदुर्गमध्ये जाणार, तिथून परत फ्लाईट पकडून पुण्याला येणार. पुण्याला आमचं बालवैज्ञानिकांचं प्रदर्शन आहे 50वं, ते अटेंड करणार. ते करून आमच्या उपमुख्यमंत्र्यांना जपानच्या युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट दिली आहे, तो कार्यक्रम करणार. तो करून दिल्लीला जाणार. आम्हाला ह्याला वेळच नसतो. हे विचारही करायला वेळ नाही आणि लोकांच्या पलीकडे आम्हाला काही सुचत नाही. आम्ही दिवस रात्र लोकांच्या सेवेमध्ये असतात. त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे, त्याच्यावर वाटेल तसे बोलत असतात, खोटं सांगत असतात. शेवटी एक लक्षात ठेवा, गोबेल्सला जग जिंकता आलं नाही. गोबेल्सने तात्पुरत्या काळामध्ये जर्मनीमधल्या लोकांची दिशाभूल केली आणि विश्वयुद्धाला खतपाणी घातली. गोबेल्स नीती फार काळ चालत नाही आणि गोबेल्स नीतीने कुठल्याही राष्ट्राचं कल्याण झालं नाही. म्हणून ही गोबेल्स नीती सोडून द्या, जमिनीवर या आणि लोकांसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.